हाय मैत्रिणींनो, मी लता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला गावरान अंड्याची रस्सा भाजीची रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला खोबरे, लसूण, अद्रक, कांदा, कोथिंबीर आणि तीळ लागणार आहेत. आणि त्याचबरोबर त्यासाठी मसाला लागणार आहे. काळं तिखट, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद. तर अंडे हे कुकरमध्ये उकडलेले आहेत. मी तव्यात तेल टाकले आणि खोबरे चांगले लाल भाजून घ्यायचे आहे. खोबरे चांगले लाल भाजल्यावर त्यात तीळ टाकायचे आहेत आणि तीळही भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्यानंतर तीळ काढून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ ती थंड होऊ द्यायचे आहेत. आणि त्यानंतर त्याच्यात कांदा घालायचा आहे आणि अंडे उकडलेले आहेत ते सोलून घेतले आहेत. त्यानंतर अद्रक आणि लसूणही मी तव्यात टाकून चांगले भाजून घेतले आहे. अद्रक लसूण चांगले भाजले आणि ते मी काढून घेतले आहे. कढईत तेल तापल्यावर त्यामध्ये सगळा मसाला टाकला आहे आणि तो मसाला परतून घेतला आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे भाजी अशी घट्ट होती. तेही पीठ चांगले भाजून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये नंतर आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत. तर मी इथे तेल कमी पडलं म्हणून तेल टाकलं आहे अगोदर. आणि त्यानंतर इथे एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवले आहे. पाणी गरमच ओतायचं म्हणजे भाजीला चांगली तरी येते. आणि हे पहा, इथे मी मसाले टाकले आहेत. मसाले टाकल्यावर तेही मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर त्यामध्ये उकडलेले हे अंडे घालायचे आहेत. अंडे घातल्यावर चांगले हलवून घ्यायचे आहे आणि एक वाफ येईपर्यंत झाकून ठेवायचे आहेत. आणि वाफ आल्यावर ते काढायचे आहेत आणि त्याच्यात गरम पाणी ओतायचे आहे. आपल्याला पाणी घट्ट पातळ बघून आपण पाणी ओतू शकतो. आणि 5 मिनिटे चांगली भाजी शिजून द्यायची आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची. तर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटांनी भाजी कशी झाली आहे ती. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.